आपण आता बघत असाल विकसित भारताचे जे वारकरी आज मेट्रो बसनं प्रवास करतात हे चित्र आपण इथं पाहतोय। सगळ्यांना माहिती की वारकरी संप्रदाय हा ग्रामीण भागातून येत असतो आणि त्या ग्रामीण भागातील लोकांना आपल्या विकसित भारताची ओळख व्हावी या उद्देशानं आणि वारीची सेवा करावी या भावनेतून तुळशीबाग मंडळाने मेट्रोची सफारी वारीतील वारकऱ्यांना इथं घडवलेली आहे आणि ती सफारी आपण इथं अनुभवतोय। आपण सिव्हिल मेट्रोपासून निघाले, त्यामध्ये अंडरग्राऊंड पण मेट्रोचा अनुभव मिळाला आणि इलिव्हेटेड मेट्रोचा पण अनुभव आता मिळतोय आणि सिव्हिल कोर्ट ते पिंपरी असा प्रवास परत आपण परतीचा प्रवास करणार आहे। आणि मला असं सांगायला वाटतं की आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत चालली आहे, कारण वारकरी कायम पर्यावरण असेल, देशाच्या हितासाठी असेल असे संदेश वारीमध्ये देत असतात। आळंदी देऊपासून हे वारकरी पायी पंढरपूरला जात असतात आणि त्यांच्यातनं आपल्याला अनेक प्रकारची ऊर्जा मिळत असते। तीच ऊर्जा पुणेकरांना मिळावी जेणेकरून आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यांनी जास्तीत जास्त वापरावी, कारण पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारत आहे आणि पुणेकरांना मेट्रोची सवय व्हावी आणि त्याचा अवेअरनेस व्हावा या हेतूने तुळशीबाग मंडळाने दुहेरी हेतू होता, वारकऱ्यांची पण सेवा घडली आणि पुणेकरांना एक संदेश द्यावा की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा या हेतूने मंडळाने ही मेट्रोची सफारी वारकऱ्यांना घडवलेली आहे। आणि अतिशय आनंद होतोय की या विकसित भारतामध्ये आपले वारकरीसुद्धा आमच्याबरोबर आहेत, कारण शहरीकरणामध्ये असं म्हटलं जातं की शहर डेव्हलप होत चाललं आहे पण ग्रामीण भागाचा विकास कमी होतोय, परंतु मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रामीण भाग पण तेवढा विकसित होईल। मोबाईलमुळं नेटवर्किंगमुळं एकमेकांना आता डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टी कळू लागल्या आहेत, फक्त त्याचा अनुभव किंवा त्याचा वापर करायची संधी या निमित्ताने वारकऱ्यांना मिळेल आणि यातनं एक चांगला मेसेज जाईल की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देशातील, पुण्यातील, महाराष्ट्रातील नागरिकांनी वापरावी, हाच मूळ हेतू आमचा या वारीतनं आम्ही सांगतो।